आता आपल्याला घाईघाईने सगळं शॉपिंग करायचंय, म्हणजे मंगळसूत्रापासून साडीपर्यंत. हा, आणि ते सगळं तुझ्या चॉईसने करायचंय. हा, ऍक्च्युली मावशी, मला तुमच्याशी काहीतरी बोलायचं होतं म्हणून मी आली. बोल ना. काल आम्ही सगळे बोलत होतो घरी, म्हणजे माझं आईशी आणि बोलणं झालं एकंदर. तर आम्हाला असं वाटतंय की आपण आमच्या चाळीत साध्या पद्धतीने साखरपुडा केला तर चालेल का? काय? हे स्वीटू, अगं डोकं बिकं फिरलंय का तुझं? नाही. तुझ्यासाठी जरी तो फक्त ओम असला तरी ओम खानविलकरशी साखरपुडा होतोय तुझा. ओम खानविलकर फिटनेस ग्रुपचा वन ऑफ द ओनर्स. या लग्नाची, या सगळ्या इव्हेंट्सची चर्चा आमच्या सर्कलमध्ये ऑलरेडी सुरू झाली आहे. दे ऑल आर एक्साइटेड टू अटेंड द इव्हेंट. आणि तुमच्या त्या चाळीतल्या 10 बाय 10च्या घरात इव्हेंट करायचा म्हटला तर आम्ही 7-8 जण आलो की संपतं ते घर. असं बोलू नको ना मालविका, प्लीज. मिसेस खानविलकर, तू मध्ये बोलू नकोस. कुठल्या मुलीशी लग्न करायचंय हे ठरवलंय ना तुम्ही. मग आता ते लग्न कसं होणार आहे, काय काय इव्हेंट्स होणार आहेत हे तरी मला ठरवू दे. नवऱ्या मुलाची मोठी बहीण आहे ना मी. मॅम, काय आता तुझं? सॉरी, लहान तोंडी मोठा घास, पण लग्न म्हणजे 2 जीवांचं मिलन असतं मॅम. बाकी सगळा दिखावा असतो. शट अप मोहित. तुझा काय संबंध आहे या सगळ्याशी? आणि काय ग स्वीटू, फालतू मोहितची एंगेजमेंट ठरली होती तेव्हा एसी हॉल, छान खाणं पिणं व्यवस्थित मॅनेज केलं होतं ना? आणि काय ग स्वीटू, माझ्या भावाला या फालतू फडतूस मोहित इतकी पण किंमत नाहीये का? मॅम सॉरी, पण तुम्ही मला का मध्ये घेताय? आणि फालतू काय फालतू? मॅम प्लीज तुम्ही असं बोलू नका मला. आणि मुळात तुम्ही ओम सरांशी माझी कंपॅरिझन का करताय? ओम सर आहेत, मी आहे. तू जरा गप्प बसणार आहेस? मॅम मी फक्त रीत सांगतोय. साखरपुडा कसा करायचा, कुठे करायचा, सर्वस्वी निर्णय मुलीकडच्यांचा असतो. आता ती स्वीटू आली आहे ना अंबरनाथून, ती बोलते ना तुमच्याशी. तिचं म्हणणं हेच आहे की त्यांच्या घरी म्हणजे त्यांच्या चाळीत साखरपुडा करूया. बोला ना तिच्याशी. जास्त बडबड करू नकोस. तुझ्यावर उपकार करून तुला नोकरीवर ठेवलं ना आम्ही, मग परत नोकरी हातची घालवायची का? जास्त उलट बोल. इनफ मॅम. मी ना आता तुमच्या या सगळ्या कटकारस्थानांना सपोर्ट करून सुद्धा कंटाळलोय. पहिल्यांदा घरात काहीतरी छान घडतंय, पॉझिटिव्ह घडतंय. तुमच्या भावाचं लग्न ठरलंय मॅम, एन्जॉय करा ना. त्यात पण तुम्हाला काहीतरी खुसपट काढायचंय. तुम्हाला बोलून काय उपयोग आहे म्हणा. आणि तुम्ही काय मला नोकरीवरून काढताय? मीच तुमची नोकरी सोडतो. हे घ्या, मीच सोडतो तुमची नोकरी. तुमची नोकरी तुम्हाला लख लाभ. हा मोहित, ऐक ना बाळा. अरे सर, शुभेच्छा. सर ऐका ना. काय अशी डोक्यात राग घालून घ्यायची असते का? मोहित सर, तुम्ही आमच्यासाठी कशाला नोकरी सोडताय? म्हणजे मला हे माहितीच होतं की मालविका मॅमचा आमच्या लग्नाला विरोध असणार, पण ते मी बघेन. तुम्ही आमच्यासाठी तुमचं नुकसान नका करू. स्वीटू, मला या हॅरेसमेंटचा कंटाळा आलाय. या बाईच्या कटकारस्थानांचा मला खरंच खूप कंटाळा आला. एरवी ठीक आहे, बिझनेस मध्ये सुद्धा मी समजून घेऊ शकतो, पण घरात शुभकार्यात सख्या नात्यामध्ये शोभतं का या बाईला? मला खरंच हे सगळं सहन नाही होते. हे बघ, तुझं आणि ओम सरांचं लग्न झालंच पाहिजे. या स्वार्थी बाईमुळे तुम्ही का सहन करायचं? तिच्या चुकांमुळे तुम्ही का शिक्षा भोगायची? सर, पण तुमची इतक्या वर्षांची नोकरी तुम्ही... नाही, मला नोकरीची अजिबात चिंता नाही. अशा 10 नोकऱ्या मला मिळतील. बघ स्वीटू, मी खरंच सांगतो, मी आज जर हे बोललो नसतो तिला तर मी माझ्याच नजरेत पडलो असतो. मला मान्य आहे, मी याआधी खूप चुका केल्या, असंख्य चुका केल्या.
बाईच्या सांगण्यावरून त्या घाणेरड्या पॉलिटिक्स मध्ये अडकून वाईट वागलो, मान्य आहे. पण आता यापुढे या बाईच्या सांगण्यावरून मी एकही चूक करणार नाही. उलट याआधी मी ज्या काही चुका केल्यात ना त्याचं प्रायश्चित्त करायचंय मला. स्वीटू, हे बघ सर कळत नकळत आजपर्यंत मी जर तुला तुझ्या घरच्यांना दुखावलास, त्रास दिला असेल तर खरंच मला मनापासून माफ कर. आणि मला तुमच्या घरात म्हणजे लग्न घरात काम करू दे. मी या बाईला खूप चांगला ओळखतो. माझी 100% खात्री आहे ही बाई तुमच्या साखरपुड्यात काही ना काहीतरी खुसपट काढणार आणि काहीतरी प्रॉब्लेम क्रिएट करणार. त्यामुळे तुझ्या आईला, तुझ्या दादांना, तुला, तुमच्या घरच्यांना त्रास होणार. त्यामुळे तो त्रास कमी व्हावा किंवा या बाईने काही प्रॉब्लेम क्रिएट केला तर तिथे तुमच्या बाजूने कोणीतरी उभं राहायला हवं, म्हणून तरी मला तुमच्याकडे काम करू दे. अर्थात तुला हे सगळं मान्य असेल तर. मी निघू का? मला साखरपुड्याची तयारी आहे बरीच घरी. मी निघते. सुटू, खरंच थँक्स, माझ्या मनातलं ऐकून घेतलंस. थँक्स. इट्स ओके. मी निघू. क्या बात है मोहित, अवॉर्ड विनिंग परफॉर्मन्स दिलास रे. काय करणार मॅडम, पोटासाठी करावं लागतं. लक्षात ठेव, पोटासाठी करावं लागतं. याच्या पुढे जे काही वागशील ते मला हवं तसंच झालं पाहिजे, म्हणजे तुला बोनस मिळेल. आणि नाही झालं नाही ती वेळच येऊ देणार नाही मी. मॅम तुम्ही आता बघाच, त्या साळवींच्या घरात घुसून गुरुजींनी केलेली भविष्यवाणी खरी झाली पाहिजे. बस. 295. ए चिन्या, हे बघ बघ ना जरा कसं मस्त लावलंय ना. हो मस्त आहे. वर बघून बोल ना. अहो थांबा ना बाबा, इथे साखरपुडा बांधला नाही जाते. 297. 298. 299. 300 200. अरे देवा, फक्त 200च पुऱ्या झाल्या. बहिणी अजून खूप पुऱ्या तळायच्यात. खबरा पटापट. अगं काकी, 300 300 की नाही. अरे देवा, कसं ग रोज विसरतेस तू. हे स्वीटू, हे मोजणं तुझं शेवटचं असेल ना. सासरी गेल्यावर कुठे 300 चपात्या, 300 पुऱ्या करणार. आणि केलं तरी आपण मोजतो तुझं मोजणं नाहीच होणार ना. हे सगळं सकाळची धावपळ, चहा चपाती. खूप आठवण येणार आहे तुमच्या सगळ्यांची. अगं ही मीराबाई, बिट्टू, चिन्या, रडवलंस ना तिला. मी काय केलंय? ए स्वीटू, ए स्वीटू, ए स्वीटू, रडू नको. सॉरी. ए स्वीटू, ए रडू नकोस. अगं हे तुझे हसण्याचे, आनंदाचे दिवस आहे. गोड गोजरी लाज लाजरी स्वीटू तू होणार नवरी. हा, गोड गोजिरी लाज लाजरी ताई तू होणार नवरी. हे फुला फुलांच्या बांधून माळा, फुला फुलांच्या बांधून माळा, मंडप घाला गदारी.
गोड गोजिरी लाज लाजरी स्वीटू तू होणार नवरी. हे गोड गोजिरी लाज लाजरी स्वीटू तू होणार नवरी. फुला फुलांच्या बांधून माळा, फुला फुलांच्या बांधून माळा, मंडप घाला गदारी. गोड गोजिरी लाज लाजरी स्वीटू तू होणार नवरी. दादा ये ये चल ना. अरे बघ आपली स्वीटू कशी लाजते ती. ये रे ये ये. गोड गोजिरी लाज लाजरी स्वीटू तू होणार नवरी. गोड गोजिरी लाज लाजरी स्वीटू तू होणार नवरी. फुला फुलांच्या बांधून माळा, फुला फुलांच्या बांधून माळा, मंडप घाला गदारी. गोड गोजिरी लाज लाजरी स्वीटू तू होणार नवरी. तो उलटा फिरून दाखव. नाही तो नाही, तो ठेव. तो पेज कलरचा दे. एक काम कर, हा ठेव आणि तो दाखव. हा ओम, काय वेडा बिडा झालास का तू? लहानपणापासून कालपर्यंत कपड्यांचे एवढे नखरे मी कधीच पाहिले नाहीत ओमचे. बघ ना, चॉईसच करत नाहीये. पटकन कर ना. अरे आता कन्फ्युजन आहे माझं, काय करू मी? ओ मम्मी जी, इसको ना क्या पहनना है ये कंफ्यूजन नहीं है, पर ये जो पहनेगा ते स्वीटूला आवडेल की नाही हे कन्फ्युजन है ना. बरोबर बोला ना. हे असं काही नाही. एक हा ठेव ठीक आहे बाबा. आणि तो हा दाखव ऑरेंज वाला. तिच्या नजरेतून बघायचंय त्याला. हो नलू वहिनी, आले आले. काय हो वहिनी? पेढे आणलेत. बरं केलं आता, संध्याकाळची सोय झाली. अहो स्वीटूचा साखरपुडा म्हणजे आमच्या घरातलंच कार्य आहे. काही मदत लागत असेल तर सांगा. नक्की सांगेन. तुम्ही या ना आत या. नाही वहिनी, खूपच काम आहे, चालली. बर. येऊ का? तुम्ही काय करता इथे? हे बघा, आज माझ्या ओम आणि स्वीटूचा साखरपुडा आहे. त्यात मला काही विघ्न नकोय. तुम्ही निघा. आई प्लीज असं म्हणू नका, प्लीज असं म्हणू नका. मी कुठलंही विघ्न आणायला आलो नाहीये इथे. माझ्या चुका माझ्या लक्षात आलाय आणि त्याचंच प्रायश्चित्त करायला मी इथे आलोय. मला माझ्या चुकांची जाणीव झाली आहे. मी चुकीच्या माणसांची संगत सोडली आहे. मी ती नोकरीही सोडली आहे. आई प्लीज मला इथे मदत करू द्या आणि या छान अशा शुभ कार्याला माझा हातभार लागू द्या. काय बडबडताय तुम्ही मोहित? मला खरंच कळत नाही. काय संबंध आहे तुमचा? तुम्हाला आमच्या घरी का काम करायचंय? आई मी तुम्हाला सांगतोय ना, मला माझ्या चुकांची जाणीव झाली आहे. माझ्या मनातलं गिल्ट मला खातंय. एवढं कारण पुरेसं आहे आई. तुमचा अजूनही माझ्यावर विश्वास बसत नसेल तर ठीक आहे, आणि जर तुम्ही म्हणत असाल तर मी जातो. मोहित सर थांबा. नाही नाही, एक मिनिट. का थांबा? आई स्वीटू थांब, तू त्यांना जाऊ दे. आई ऐक, ते जे सांगतात ते खरं आहे. काल मी शकू मावशींकडे गेले होते तेव्हा मालविका मॅम त्यांना ओरडल्या माझ्या समोर आणि त्यांनी माझ्यासाठी स्टँड घेतला आणि ते भांडले मालविका मॅमशी आणि त्यांनी नोकरी सोडली. त्यांना आपल्या कार्यात विघ्न आणायचं नाहीये, उलट ते मदत करायला आले. ताई ते सगळं ठीक आहे स्वीटू, पण हे माझ्या घरचं कार्य आहे.
मला इथे बाहेरचं कोणी नको. आई आई मला माहितीये तुम्ही मला तुमच्या घरचं मानत नाही, पण मी तुम्हाला माझ्या घरच्यासारखं मानतो, आपलं मानतो. प्लीज मला तुम्हा सगळ्यांना मदत करू द्या. घरची नाही, निदान बाहेरची कामं सांगा, कुठलीही कामं सांगा, मी करायला तयार आहे. आई प्लीज मला मदत करू द्या. आई प्लीज, मी तुमच्या पाया पडतो. काय करते? मला मदत करू द्या प्लीज. आई बरं, थँक्यू सो मच आई. आता तुम्ही काही करायचं नाही, तुम्ही मला फक्त ऑर्डर करायची, तुम्ही सांगाल ते काम करतो मी. घरचं बाहेरचं कुठलंही सांगा काम मी करतो. द्या तो झाडू द्या इकडे. मी सगळं घर झाडून घेतो. काय करताय तुम्ही? अहो इथलं नाही, बाहेरचं झाडणार होते. ठीक आहे, आता घरातलं झाडून झालं, मी बाहेरचा केर काढतो. हा मी आलो. हा काही लागलं तर मला आवाज द्या. सरका. काय अरे अरे काय मध्ये? अरे काका तुम्ही, नमस्कार. वहिनी काय झालं? हा मोहित हात जोडून माफी मागत होते भाऊजी. चुकलो म्हणून सांगत होते. काय माहिती, कदाचित खरंच त्यांच्या चुकीची त्यांना जाणीव झाली असेल. भाऊजी जरा थांबता का? जरा 5 लिटर दूध आणाल का? संध्याकाळी पाहुणे यायचे आहेत ना, चहा कॉफीसाठी लागेल. 500 रुपये ना भाऊजी. अरे काय? बंद करा काका. काय भोंग आहे ते दिसतंय मला. मग केवढा करणकर कसे आहे तो. हो ना. हा माहिती, गाडी लावली चांगली गोष्ट आहे, पण खाली लागलं, जरा वर हवं होतं. हा माणसं बोलून वर लावतो, नाही तर तुम्हीच लावा ना कचरा काढून झाल्यावर. लावतो. अरे हे दोघं कुठे गेले? अहो आता साखरपुडा आहे ना स्वीटूचा, तर आम्हा बायकांना आवराआवरी करायची, तयार व्हायचंय. मंडळी येतील ना आता. तुम्ही थोड्या वेळासाठी बाहेर बसाल? हा, मी खुर्ची टाकून देते बाहेर. हा थांबा. या थांबा, बस. मी बोलवते हा तुम्हाला. काठी बिटी घेतल्यावर दादा साळवी एकदम वॉचमॅनच दिसायला लागलेत परत. आता साखरपुड्यात काहीतरी मजा आणायलाच हवी.